पंढरीची वारी आहे माझ्या घरी, पंढरीची वारी आहे माझ्या घरी, आणि कन करी तीर्थव्रत. व्रत एकादशी करीना उपवाशी, गायेना हरनिशी मुखी नाम. नाम विठोबाचे घेईन मी वाचे, बीज कल्पंतीचे तुका म्हणे. व्रत एकादशी करीन उपवाशी, गायेन अहरनिशी मुखी नाम. विठ्ठल 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 समचरण सरोजं सान्द्र नीलाम्बुदाभं, जगनन हितपानी मंडलं मंडनानां. तरुण तुलसीमाला कंदरं कंजनेत्रं, सदैव धवलहासं विठ्ठलं चिन्तयामि. नमो विठ्ठला रजया पांडुरंगा, नमो रुक्मिणी मौली ज्ञानगंगा. नमो पुंडलिका, नमो चंद्रभागा. नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा. पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन. बाबाजी सद्गुरु दास दुसरे पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संतांच्या. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार, बाबाजी सद्गुरु दास तुका. अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं, पदांभोजती जस्फुरति प्रदेशम्. विधीन्द्रादिदेवै सदा स्तूयमानं, समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं.
समाधिस्थमूर्तिं भुजि ज्ञानदेवम् आता हृदय हे आपुले चौफाळुनिया भली वरी बैसवू पाऊले श्री गुरूंचे आता अभिनव वाग्विलासिनी जी चातुर्यार्थ कला कामिनी ते शारदा विश्वमोहिनी नमस्कारिली मिया ते शारदा विश्वमोहिनी नमस्कारिली मिया विठ्ठल 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 पंढरीची वारी आहे माझ्या घरी अनेक न करी तीर्थव्रत व्रत एकादशी करीना उपवाशी गायेन अहरनिशी मुखी नाम प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपे सेवे करता निवडलेला भंग महान भगवत भक्त देहू निवासी वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे जगद्गुरु तुकोबराय यांचा हा 3 चरणाचा उत्कृष्ट असा अभंग असून जगद्गुरु तुकोबराय या भंगाच्या माध्यमातून आपल्या घराण्याची परंपरा सांगतात. विठ्ठल 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 अहंग जगद्गुरु तुकोबर यांचा 3 चरणाचा सर्वांच्या पाठांतरातला अगदी सोपा तुकोबराय सांगतात. पंढरीची वारी आहे माझ्या घरी. पंढरपूरची वारी माझ्या घरी आहे आणि पंढरपूरची वारी परंपरेनुसार माझ्या घरी असल्यामुळे अन्य तीर्थाला मी पंढरपूर सोडून अन्य कोणत्याही तीर्थाला मी जात नाही म्हटले. जाण्याची गरजही नाही. माझ्या जीवनामध्ये पंढरपूरची वारी, माझ्या जीवनामध्ये असणारं एकादशीचं व्रत आणि भगवंताचं नामचिंतन असणारी ही 3 साधना, ही त्रिपुटी माझ्या जीवनामध्ये असल्या कारणामुळे मला अन्य तीर्थाला जाण्याची काहीही गरज त्या ठिकाणी उरत नाही. विठ्ठल विठ्ठल अभंगाला प्रारंभ करण्यापूर्वी थोडासा परिहार द्यायचा तू असा. भगवंताच्या कृपेने, साधू संतांच्या आशीर्वादाने, सर्व ग्रामस्थांच्या वतीने, सर्व पंचक्रोशीतले असणारे सर्व भाविक भक्त या ठिकाणी उपस्थित आहे. त्यांच्या वतीने, त्यांच्या माध्यमातून, त्यांच्या उपस्थितीमध्ये सालाबादप्रमाणे आषाढी वारीच्या निमित्ताने 1 दिवसाचा असणारा हा एकादशीच्या निमित्ताने भव्य दिव्य स्वरूपामध्ये दोन्ही बाजूनी असणाऱ्या 2 गंगा मैया आहे. एक प्रवारा माई आहे, एक मुळा माई आहे. दोन्हीही असणाऱ्या माईच्या तटावरती, या संगमावरती संगमेश्वर भगवंताच्या प्रांगणामध्ये, दरबारामध्ये गेले 4-5 वर्षापासून एकादशीच्या निमित्ताने चालत असणारा हा 1 दिवसाचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होतोय, पार पडत आहे. आपण भाग्यवान आहात. आपण पंढरपूरला जाऊ शकलो नाही
काही कारणास्तव तुम्हीही गेलेत नाही आणि आम्हीही गेलो नाही. काही जाऊन आले, गाडी नका व्हायना, चला नाही पायी जाता आलं, पण गाडी नका व्हायना जायला काही अडचण नाही. प्रत्येकाच्या वेगळे वेगळे अनेकाच्या अनेक समस्या आहे. पंढरपूरची वारी पायी केली पाहिजे हे तितकंच खरं आहे. या संसारामध्ये आल्यानंतर पंढरपूरला गेलो पाहिजे. पंढरीशी जारे आल्यानो संसारा, दिनाचा सोयरा पांडुरंग. सर्व तुमचा आमचा अनाथाचा नाथ, दिनांचा नाथ असणारा पंढरीश भगवान परमात्मा, तो तुमची आमची वाट पाहतोय. माझ्याकडे येत असताना वारकरी म्हणून या. होय होय वारकरी, पाहे पाहे रे पंढरी. माझ्याकडे येत असताना असणार अंतकरणातला सर्व असणार अहंकार निरहंकारापणाने माझ्याकडे या. तनाने मनाने धनाने असणारे सात्विक भावाने माझ्याकडे. मी वाट पाहतो तुमचा, वाट पायी उभा कृपाळू तातडी होता वेल, कृपाळू तातडी होता वेळ, कृपाळू तातडी होता वेळ, कृपाळू तातडी. वाट पाहे उभा भेटीची आवडी, वाट पाहे उभा भेटीची आवडी, भेटीची आवडी, वाट पाहे उभा भेटीची आवडी. कृपाळू तातडी उतावीळ, वाट पाहे उभा भेटीची आवडी. तुमची आमची वाट पाहतोय. भगवान परमात्मा स्वतः सांगतात, मला 2 वारीला मला चुकवू नका. 2 वारीला आषाढी कार्तिकी विसरू नका मज, सांग तसे गुज पांडुरंग. स्वतः भगवान परमात्मा बोलतात, 2 वारीला मला चुकवू नका. आषाढी वारीला आणि कार्तिकी वारीला. नाही जमलं पायी पायी येण्याकरता नका येऊ, गाडीने या. इकडे जसं तुम्हाला जमेल तसं या, पण या माझ्याकडे असणारा मी आल्यानंतर या भवसागरातून पलीकडे तुम्हाला घेऊन जाईल म्हटले. 2 वारी असणार या ठिकाणी चुकवायच्या नाही. याच वारीचं महत्व तुकोबाराय सांगतात. दादा, माझ्या घराण्याची परंपरा आहे. माझे वडील बोल्होबा आणि आई कनकाई अनेक वर्ष पंढरपूरची वारी केली. तुकोबारायांचा जन्मही नव्हता. तेव्हापासून असणारी कनकाई माता आणि बोल्होबा दोघं पंढरपूरची वारी करायचे. जेव्हा जेव्हा बोल्होबा पंढरपूरची वारी करायचे, पांडुरंगाचं दर्शन घ्यायचं आणि निघून जायचं. काही देवाला मागत नव्हती, काही घरानं सांगतही नव्हते. आम्ही प्रत्येक वारीला काहीतरी देवाला सांगत राहतो. इकडे काहीतरी प्रत्येक वारीला आम्ही तसं मोकळे हाताने मागं येतच नाही. काहीतरी साकडं देवापुढे ठेवत असतो. इकडे आता मुख्यमंत्र्यांनी मागणं केलं तुमच्या आमच्या करता, बळीराजा सुखी भव. ठीक नाही, पाऊस भरपूर पडू द्या. मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय. वारकऱ्यांचंही म्हणणं तेच आहे.
वारकरी असणाऱ्या पांडुरंगाला तेच स्वतः करता काहीही त्या ठिकाणी मागत नाहीये, काहीच मागत नाहीये. पण सर्वच वारकरी नाही ना दादा, सर्वच वारकरी तशी नाहीये. पंढरपूरला निघाली सर्वच वारकरी मंडळी, 99% वारकरी देवाला काहीतरी मागितल्याशिवाय राहत नाही. 1% वारकरी अशी आहे देवा करतात जातात, देवाच्या स्वरूपाचं दर्शन त्या ठिकाणी घेतात, अंतःकरणातला भगवान परमात्मा पाहण्याकरता विटेवरचा देव या डोळ्यांनी पाहतात आणि त्याला बघितल्यानंतर हृदयातल्या देवाला आठवतात. 1% माणसं अशी आहे देवा करताच निघालेली आहे आणि त्यांची वारी सफल होते. मी सांगत नाही, विश्व माऊली ज्ञानोबराय सांगतात पंढरपूरला वारकरी निघालेत म्हटले. कुठेनी निघाले? तैशे आस्थेच्या महापुरी रिघताती कोटीवरी परी प्राप्तीच्या पैलतिरी विपाईला निघे, परी प्राप्तीच्या पैलतिरी विपाईला निघे. कोटीना समाज पंढरपूरला निघाला. देव सांगतो या कोटी लोकांमधून माझ्याकडे येणारा एखादाच आहे. मग बाकीचे कुठे चालले? पंढरपूरला तर घरून निघालेत, वळकुटी बांधलेली आहे, वळकुटी घरून बांधलेली आहे, कपडे घेतलेली आहे, पंढरपूरच्या दिशेने निघालेली आहे, दिंडीमध्ये सहभागी झालेले आहे, देवाकडे निघालेले आहे. पण घरून निघालेला जो विवेक तुमच्या डोक्यात आहे ना, देवाकरताच जायचं, देवाचीच वारी करायची. जो विवेक तयार झाला ना, घरून निघाल्यानंतर जो विवेक तुमच्या अंतःकरणात आहे तोच शेवटपर्यंत जर टिकला तर आपली वारी सफल झाल्याशिवाय राहणार नाहीये. विठ्ठल विठ्ठल नाहीतर निष्ठी गर्दी पंढरपुरामध्ये होणं काही कामाचं नाहीये. त्याचे चक्र पाणी वाट पाहे, देव त्याची वाट पाहतो आतुरतेने. अगोदर मी बोलून गेलो, वाट पाहे उभा भेटीची आवडी. तुमची आमची वाट पाहतो. माझा भक्त मजाला करत करत पंढरपूरच्या दिशेने निघालेला आहे. माझं गुणगान करतोय, माझं भगवान माझं नामस्मरण करतोय, उड्या मारत नाचत गातो माझ्याकडे निघालेला आहे. घरून निघाल्यापासून जी बुद्धी तुमच्या अंतःकरणात जो विवेक जागृत झालेला आहे तोच शेवटपर्यंत टिकला. अन्य गोष्टींची काहीही चिंता केली नाही. मी पंढरपूरला निघाल्यानंतर मी व्यवस्थित जाईल का, मला खायला मिळेल का, मला झोपण्याकरता राहुटी मिळेल का, माझी व्यवस्था होईल का, अनेक शंका मनात जर घेऊन निघालेला असला आणि माझी व्यवस्था व्हावी
आणि असणाऱ्या सगळ्या गोष्टी मला मिळाव्या याच्याकरता जर निघालेला असला तर भगवान परमात्मा त्याला दर्शन नाही देणार दादा. त्याला दर्शन देवाचं नाही घडणार. अहो एक नाही 1000 वाऱ्या जरी केल्या, एक नाही, आयुष्य 100 वर्षाचं आहे. 1000 वाऱ्या मी का म्हटलो, पुन्हा जन्म जरी घेतली, पुन्हा जन्म घेतला, पुन्हा वारकरी म्हणून जन्माला आला, जोपर्यंत वारकरी मी होत नाही तोपर्यंत नाही. वारकरी या शब्दाचाच अर्थ आहे वारकरी, ज्याने काळावरती वार केला, ज्याने मनावरती वार केला आणि ज्याने आध्यात्मिक भाषेमध्ये वारकरी या शब्दाचा अर्थ असं आहे लक्ष लावून अंतरी, तोच वारकरी पंढरीचा. ज्याने अंतःकरणातल्या हृदयातल्या परमात्म्यावरती प्रेम केलेलं आहे आणि लक्ष त्याचं केंद्रित त्या भगवंतावरती आहे, त्या नामावरती आहे, खरा तो वारकरी आहे. विठ्ठल विठ्ठल दादा, गळ्यात माळ घालून वारकरी होत नाही. गंध लावला म्हणजे वारकरी होत नाही. माळ घातल्यानंतर, गंध लावल्यानंतर अंतःकरणातले असणारे दोष जोपर्यंत बाहेर पडत नाही तोपर्यंत तो वारकरी ठरत नाही. गळ्यात माळ आहे, कपाळाला गंध आहे, पण अंतःकरण असणार विकाराने गच्च भरलेलं आहे. मन विक्षेपावर नावाचे दोष अंतःकरणात दडून बसलेले आहे. या माळीचं कार्य, या गंधाचं कार्य, या नामाचं कार्य त्याच्या करता आहे. कशा करता? माळ घातल्यानंतर, गंध लावल्यानंतर नित्य नेमाने, सातत्याने भगवत चिंतन आपल्या मुखातून घडलं पाहिजे. तुम्ही म्हणाल करतो ना आम्ही. कधी करता? म्हटले जशी आम्हाला सवड मिळेल, आमच्या सवडीनुसार. परमार्थ हा सवडीचा नाहीये. तो कोबराय सांगतात, गायीन अहर्निशी मुखी नाम, ज्याचा श्वासागत ज्याचं नामस्मरण चाललेलं आहे तो वारकरी आहे दादा. विठ्ठल विठ्ठल श्वासागत ज्याचं नामचिंतन अहोरात्र चाललेलं आहे तो वारकरी आहे. त्या वारकरीचा त्या वारकऱ्याचा तो भगवान परमात्मा वाट पाहतो. त्याची मी वाट पाहतो म्हटले, त्या भगवंताची, त्या वारकऱ्याची. पंढरीचं भगवान परमात्मा पंढरपुरामध्ये वाट पाहतो. त्याच्याकरता वारकरी होणं गरजेचं आहे. बोल्लोबा आणि कनकई माता दोघही वारकरी होते. पंढरपूरची असणारी वारी चुकत नव्हते, ठीक नाही. अनेक वाऱ्या केल्या. बोल्लोबानी भगवंताकडे काहीही मागितलं नाही. कुटी संतान नाहीये, कुटी संतान नाहीये. कनकई मातेला वाटलं यंदाच्या वारीला भगवंताकडे काहीतरी मागावं. आणि देवही वाट पाहत होता. का मागत नाही, का मागत नाही, काहीतरी मागावं. आणि आपला कंटाळा देवाला आला, हा मागितल्याशिवाय राहत नाही, हा मागाय करताच येतो. आपला कंटाळा आला देवाला, आपण मागण्याकरताच जातोय. पण असणारा भगवान परमात्मा वाट पाहतोय की काहीतरी मला हे मागतील, बोल्लोबा काहीतरी मागतील, कनकई माता काहीतरी मला मागतील. बोल्लोबानी आधी सांगून ठेवलं होतं कनकई मातेला, देवाकडे काही मागायचं नाही, दर्शन घ्यायचं आणि पुढे निघायचं, थांबायचं नाही. थांबली, इकडे तिकडे बघितलं, असणार भगवंताच्या लक्षात आलं की हिला काहीतरी मागायचंय, देव पटकन देऊन टाकतील, काहीही मागायचं नाहीये. अशा अनेक वाऱ्या झाल्या, पण निश्चय केला कनकई मातेने. नाही म्हटले, आज यांचं काही ऐकायचंच नाही म्हटले. बोललो बा, चंद्रभागेचं स्नान झालं, पुंडलिकरायांचं दर्शन झालं, नामदेवरायांच्या पारीचं दर्शन झालं. राऊळामध्ये गेलेले आहेत. बोल्लोबा आणि भगवंताच्या समोर जाऊन हात जोडलेले आहे, दर्शन घेतलेलं आहे. भगवंत वाट पाहतो, मला काहीतरी यांनी मागावं, अपेक्षा अंतःकरणामध्ये. पण असणारे बोल्लोबा काहीही त्या ठिकाणी मागत नाहीये.
काही मागत नाही. निघून गेले पुढे. पाठीमागे कनकाई माता देवाच्या समोर गेल्या, दर्शन घेतलं आणि दर्शन घेतल्यानंतर मनोमना भगवंताला विनंती केली आणि सांगितलं, देवा एवढ्या वाऱ्या केल्या रे तुझ्या, किती वाऱ्या केल्या मोजल्या नाही. केवळ आषाढी कार्तिकी वारी नाही केली, प्रत्येक महिन्याची वारी केली. प्रत्येक महिन्याची वारी. आपल्याची महिन्याची घडत नाही, कधी कधी वर्षाचीही घडत नाही, कधी कधी वर्षाची आपल्याची वारी घडत नाही. इकडे या मृत्यू लोकामध्ये, या वैकुंठ भुवनामध्ये आपण जन्माला आलोय. माऊलींच्या जवळ, माऊलींच्या सानिध्यामध्ये, या पंचक्रोशी क्षेत्रात आपण जन्माला आलोय. एवढे बिजी आपण झालो, एवढे बिजी झालो की असणार वर्षातली एकदा वारीही आपल्याच्याने होत नाहीये. महिन्याची वारी करणारी ही जोडी कनकई माता आणि बोल्लोबा. किती वाऱ्या झाल्या काही माहिती नाही. मनोमने सांगितलं, भगवंता आतापर्यंत काही मागितलं नाही, पण माझी इच्छा आहे असणार माझ्या पदरी काहीतरी दिवा टाकावा, काहीतरी मुलबाळ व्हावं. मनोमन असणार त्या ठिकाणी चिंतन केलं. भगवंताने इकडून असणार आशीर्वाद दिला. तथास्तु आशीर्वाद दिला. ज्या वेळेला कनकई माता पुढे निघाल्या, बोलोबा वाट पाहत होते. कनकई मातेला प्रश्न केला, बराच वेळ झाला मी वाट पाहतो, पण का तुम्ही आले नाही? काहीतरी देवाला मागितलं असेल. बोल. कनकई माता सांगते, नाही मी काही मागितलं नाही. चेहऱ्यावरचा भाव सांगायला लागला. चेहरा आनंदित झाला, प्रफुल्ल चेहरा झाला. ज्या अर्थी काहीतरी देवाला मागितलं असेल, कणकणी मनातली इच्छा सांगून टाकली. मी आतापर्यंत देवाला कधीच काही मागितलं नाही, पण असणारा वंशाला दिवा, असणारी माझी कुस खाली राहू नये म्हणून याच्याकरता मी देवाकडे साकडं घातलं. कालांतराने कनकई मातेच्या पोटी आणि बोल्लोबाच्या पोटी जगद्गुरु तुकोबराय जन्माला आले. आणि ते तुकोबराय सांगतात की बाबा, ही वारी जी आमच्या घरी आहे ना, ही परंपरेने निस्ती मी नाही केली, माझ्या वडिलाची मिराशी गा देवा, तुझी चरण सेवा. पांडुरंगा पांडुरंगा तुझी चरण सेवा पांडुरंगा. इकडे येत वडील जे जे करते तया नाम धर्म ठेवीत. आमच्या वडिली परजी, आमच्या वडिलांनी जे जे केलं ते आम्ही करतोय. आमच्या वडिलांनी जो नियम घालून दिला वारीचा, ती वारी आज आमच्या घरी आहे. ते व्रत आमच्या घरी आहे. अभंगाचं प्रथम चरण. पंढरीची वारी आहे माझे घरी, 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 पंढरीची वारी पंढरीची वारी आहे माझ्या घरी, पंढरीची वारी आहे माझ्या घरी, पंढरीची वारी
तुकोबराय सांगतात परंपरेने आलेली वारी आमच्या घरी आहे म्हटली पंढरीची वारी. का हो? पंढरपूरची वारी केव्हापासून सुरू झाली? पंढरपूरचा वारकरी कोण आहे अगोदरचा? पहिली वारकरी वारी जर कोणी केली असेल ती शंकराने केले. रंभारिका नाचती उभे जोडून हात, त्रिशूळ डमरू घेऊन आला गिरिजेचा कांत. भोले शंकराने असणारी पहिली वारी त्या ठिकाणी पांडुरंगाची केलेली आहे. तो असणारा पांडुरंग परमात्मा जी वारी भोले शंकराने केली, जी वारी हैबत बाबांनी केली, जी वारी ज्ञानोबराय तुकोबरायांनी केली, तो पांडुरंग भगवान परमात्मा त्याचं राहण्याचं ठिकाण तो असणार पंढरपुरामध्ये आहे. पंढरपुरामध्ये आहे हो, या वैकुंठामध्ये भूवैकुंठामध्ये या विश्वामध्ये तो देव राहतो हे बरोबर आहे, पण त्याचा नेमका पत्ता कुठे आहे, नेमकं कुठे राहतो तो? या असणाऱ्या सप्तद्वीपापैकी एक जम्मू नावाचा द्वीप आहे म्हटले, आणि त्या जम्मू नावाच्या द्वीपामध्ये पांडुरंग परमात्मा राहतो. ज्याची वारी करायची त्याचा पत्ता माहिती असला पाहिजे. ज्याच्या घरला जायचं आहे त्याचं नाव गाव पत्ता सर्व असला पाहिजे, की अगदी त्या वेळेमध्ये त्याच गावी माणूस जातो हे का नाही. पंढरपूरला जायचंय निघाला पण पत्ताच माहिती नाही, कुठे राहतो तो देव. अरे म्हटलंय सप्तद्वीप आहे, त्यामध्ये जम्बू नावाचा द्वीप आहे, आणि त्या जम्मू नावाच्या द्वीपामध्ये असणार एक पंढरपूर गाव आहे. अहो बरोबर आहे, 7 द्वीप आहे, पंढरपूर गाव आहे, पण सांगा ना नेमकं कुठे आहे देव? पंढरपूर गाव नेमकं कुठे आहे? भीमा तिरेक वसविले नगर, वसविले नगर, पंढरपूर रे, त्याचे नाव पंढरपूर रे.
ज्या पंढरपूरला तुम्ही आम्ही जातो ते असणार पंढरपूर भीमा तिरेक वसविले नगर त्याचे नाव पंढरपूर रे. भीमा नदीच्या काठावरती असणार ते पंढरपूर गाव आहे आणि त्या पंढरपूर गावामध्ये असणारा विटेवरी उभा चौयाद्याची करुनिया विट विटेवरी नीट शोभतशी तो भगवान परमात्मा विटेवरती उभा आहे. आणि विटेवरती उभा राहिल्यानंतर तो देव कसा दिसतो, कसा दिसतो तो भगवान परमात्मा. सुंदर ते सुंदर पंढरपुरामध्ये भगवान परमात्मा विटेवरती उभा आहे. भगवंताच्या असणाऱ्या स्वरूपाचं वर्णन करतात. तो भगवान परमात्मा कसा आहे, सुंदर ते ध्यान उभे विटेवरी करकटावरी ठेवूनिया तुळशी हार गळा काशी पितांबर आवडे निरंतर हिची ध्यान. तो पंढरक परमात्मा पंढरपुरामध्ये विटेवरती उभा आहे. डोळे भरून त्याचं रूप पाहायचं त्या ठिकाणी. डोळे भरून या पाहिन तुझे रूप, कान भरून ऐकीन तुझी कीर्ती. कानाने तुझी कीर्ती, डोळ्याने तुझं असणार रूप पाहण्याकरता ती असणारी वारी मी करतो म्हटले तुला प्राप्त करण्याकरता. आणि ही वारीची परंपरा माझ्या असणाऱ्या वडिलांपासून आहे. ती वारी पंढरपूरची वारी माझ्या घरी आहे. आणि वारी माझ्या घरी असल्या कारणास्तव अन्य तीर्थाला जाण्याची गरज नाही. का बाकी अन्य सर्व तीर्थ देवाच्या चरणामध्ये आहे, पंढरपुरामध्ये आहे. विठ्ठल 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 तुम्ही आम्ही तीर्थयात्रा करण्याकरता जातो. 10,000 5,000 5,000 रुपये घालून जातो तीर्थयात्रेला. तीर्थयात्रेला गेलोही पाहिजे. तीर्थयात्रे सुखी जाऊ. पण पुढे काय सांगितलं, यात्रेला जा सुखाने जा. वाचे नाम विठ्ठल घेऊ. यात्रेला निघाला पण चित्त नाही ना हरी 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 तरी देव नाही ना तरी देव नाही ना तरी देव नाही ना
निघाल्यानंतर आपलं चित्त इकडे तिकडे भरकटत असेल, मुखात भगवंताचं नाम नसेल, तर ज्ञानोबराय सांगतात चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ. व्यर्थ आहे म्हटले, व्यर्थ आहे. यात्रेला निघाला, देवाला निघाला, पंढरपूरला निघाला, पण बिस्किटचे पुढेच गोळ्या करू लागला. उपयोग आहे का? बरं, बिस्किटचे पुढे वाटणारे कशा करता वाटतात? त्यांना पुण्य होण्याकरता. बरोबर आहे का नाही? आपल्या पदरी काहीतरी पुण्य पडावं याच्याकरता बिस्किटचे पुढे वाटतात. केळीचं असणारं वाटप आहे, चहा पण आहे. पंढरपूरच्या रस्त्याने काय नाही हो, काय नाही. वारकऱ्याचे गाल बघा, आदिवासी गाल गुलाबजामुन होते, सफरचंद सारखे गाल होते. 5-5 किलो वजन वाढलेलं राहतं वारकऱ्याचे. काय कमी खायला? पण हा विचार कधी केला का? पूर्वी बंशी बाबांच्या काळात वारकरी पंढरपूरची वारी करत होते, पण घरून डोक्यावरती एक एक पायलीचं पीठ घेऊन जात होते. आपलंच खायचं आणि पुण्य काहीतरी आपल्या पदरात घेऊन यायचं. आम्ही खात खात जातो, पुण्य वाटत वाटत जातो आणि येताना मोकळ्या हाताने येतो. आमच्या पदरात थोडं सुद्धा पुण्य आम्ही बरोबर घेऊन येत नाही. काय आणतो सांगा ना? काय पुण्य पडतं आपल्या पदरामध्ये? लोक म्हणतात मग वाटणारे कशा करता वाटतात? मग ते वाटायला म्हणून ते वाटतात, पंगत देतात. खाणारे पाहिजे का नाही? कोणीतरी खाल्लं पाहिजे ना. बरोबर आहे ना? सांगू का मग? ज्याने बारकाईने परमार्थ केला ना, ज्याने बारकाईने परमार्थ केला तोच भगवत स्वरूप झाला, त्यालाच देवाची प्राप्ती झाली, त्यालाच साक्षात्कार झाला. जे खात जागा हे ना, यांना देव नाही मिळाला. जे गात जागा गाते जागा, गाते जागा, गाते जागा प्रेम मागा. विठ्ठला, विठ्ठलाला मागायचं, प्रेम मागायचंय, भाव मागायचा. असणारी माझी अंतःकरणातली वृत्ती सदैव तुझ्या चरणाशी राहावं हे मागायचं देवाकडे. इकडे हे देवाकडे मागायचंय. याच्या करता भगवंताचं चिंतन करत 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 पंढरपूरला जायचं. मी सांगत होतो दादा, आपली वारी तेव्हाच सफल होईल केव्हा देवाचं चिंतन करत करत चाललो. एक नाही, मी बोलून गेलो, चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ. पंढरपूरला निघालो, वारीत चाललेलो आहोत, गाडीनं चाललो, कशा नाही जा, पण ज्याच्या करता चाललो त्याच्याबद्दल अंतःकरणामध्ये असणारी तीव्र असणारी भावना, तीव्र श्रद्धा असेल तरच असणारा तो परमात्मा आपल्यावरती कृपा करेल. आपलं चित्त त्या नामामध्ये असेल, आपलं त्या असणाऱ्या भजनात असेल तर आपण केलेली वारी सफल होईल, अन्यथा वारी सफल होणार नाही. बऱ्याच लोकांना माहिती नाही वारीमध्ये. मी बोलत होतो, बंशी बाबांच्या काळामध्ये लोक डोक्यावरती घेऊन पीठ घेऊन वारी करत होते. का? सर्व पुण्य त्यांच्या पदरात पडत होतं दादा. आणि वारकऱ्यामध्ये सुद्धा
माळकऱ्यामध्ये वारकऱ्यामध्ये असणारा बदल घडत होता. काय बदल घडत होता? त्या वारकऱ्यामध्ये शुद्ध अंतकरणाने केलेली वारी, देवाकरता केलेली वारी आणि त्या देवाला आवडावी याच्याकरता केलेली वारी, जेव्हा त्यांच्या अंतकरणातून ती वारी घडत होती तेव्हा त्यांचं अंतकरण पूर्णपणे बदलत होतं. केवळ बाह्य अंगाने बदलत नव्हतं, तर ही मंडळी आतून देखील बदलत होती. मला सांगा, वारी केल्यानंतर माणसाने आतून बदललं पाहिजे का बाहेरून बदललं पाहिजे? परमार्थामध्ये कुठून बदललं पाहिजे? कुठून? दोन्ही कुणा पण आतूनही बदललं पाहिजे आणि माणूस बाहेरूनही बदलला पाहिजे. बरोबर आहे? आम्ही बाहेरून कपड्यांनी बदललो, बरोबर आहे? कपड्यांनी बदललो आम्ही. जेवढा कपडा आम्ही बाहेरून स्वच्छ घालतोय ना, तेवढा आतून माणूस स्वच्छ असला पाहिजे. आणि आतला माणूस जेव्हा स्वच्छ होईल ना, तेव्हा माझ्या पांडुरंगाला तो वारकरी आवडतो. माझ्या देवाला, माझ्या पांडुरंगाला वारकरी तो आवडतो. आणि त्याची वारी ही सफल झाल्याशिवाय राहणार नाही. वारी झाल्यानंतर त्याचं बोलणं, त्याचं चालणं, त्याचं पाहणं, त्याचं खाणं पिणं या सर्व अंगाने तो बदलला पाहिजे. समजून घ्यायचं, केलेल्या वारीची फलश्रुती त्याच्या पदरामध्ये आता पडलेली आहे. ज्या अर्थी आम्हाला या सर्व गोष्टी, या सर्व अंगाने तो वारकरी दिसत नाही, त्या अर्थी आपण समजून घ्यायचा, हा फक्त बाहेरून बदलला, आतून हा वारकरी बदलला नाही. देवाकरता वारी केली नाही, परमात्मा करता वारी केली नाही, स्वतःच्या अंतःकरणामध्ये त्याने बदल करून घेतला नाही. आणि बदल करून घेण्याकरता ती जी वारी बहिरंगातली सांगितली ना, ती वारी अंतःकरणामध्ये जोपर्यंत उतरवत नाही तोपर्यंत आतून बदलणार नाही. आतली वारी कोणती ते सांगतो. विठ्ठल विठ्ठल या असणाऱ्या विश्वामध्ये, भूखंडामध्ये असणार पंढरपूर गाव सोलापूर जिल्ह्यामध्ये. पण तुकोबराय सांगतात की बाबा, पंढरी तुमच्या जवळ आहे. काया ही पंढरी, आत्मा पांडुरंग इकडे. या हृदयामध्ये जो जीव आहे ना, तो पांडुरंग, जो आत्मा आहे तो पांडुरंग आहे. हे 3.5 हाताची पंढरी आहे, हे पंढरपूर आहे. याच्याकरता आपल्या आध्यात्मिकामध्ये घुसावं लागेल. आणि आध्यात्मिक भाषेमध्ये सांगायचं ठरलं तर ही असणारी कायारूपी जी शरीर आहे हे पंढरपूर आहे. अंतःकरणातला जो जीव, जो आत्मा आहे ना, तो पांडुरंग परमात्मा आहे. आणि त्याच्याकडे जाण्याकरता ती वारी करायची. कोणती? लक्ष लावूनी अंतरी तोच वारकरी पंढरीचा. मग कसं लक्ष लावायचं, तिथपर्यंत कसं जायचं, कसं नामचिंतन करायचं, हेच जगद्गुरु तुकोबराय सांगतात की बाबा, ते नामचिंतन अहोरात्र चालूच आहे, बंद नाही, बंद नाही, चालूच आहे. म्हटलं कसं काय? जशी तुमची श्वास घेण्याची क्रिया जागृतीमध्येही चालू आहे, स्वप्नातही चालू आहे आणि सुसुप्तीमध्येही चालू आहे. असं झालं का स्वप्नात गेला आणि श्वास बंद पडला? असं नाही ना, चालूच आहे. स्वप्नातही श्वास चालू आहे, जागृतीमध्ये श्वास चालू आहे, सुषुप्ती अवस्थेमध्येही त्याचा श्वास चालू आहे. बरोबर आहे की नाही? मग असणारा ते नामचिंतन तुमच्या या भात्यामध्ये भरलेलं आहे, ऑलरेडी भरलेलं आहे. फक्त लक्ष द्यायचं आहे. मी सांगत नाही माझ्या पदार्थ, तुकोबराय सांगतात, भाता भरे हरी राम नामे. कोणता भाता? कोणत्या भात्यात भरलं? लोहाराचा भाता. जसा तो जेवढ्या जोराने तुम्ही खाली ते ओढताल, जेवढ्या जोराने फुंकताल, तेवढ्या जोराने असणारा ते अग्नी प्रज्वलित होते. बरोबर आहे? तसा या तुमच्या असणाऱ्या श्वासामध्ये, या भात्यामध्ये रामनाम भरलेलं आहे.
भाता भरी हरी राम नामे. आमच्या कुठं डोक्यात आहे ए भाता भरे हरी राम नामे. या भात्यात भरलेलं आहे. तो श्वास चालू आहे, श्वास बंद नाहीये. याच्या करता ज्ञानोबरांनी सांगितलं तरी अवधान ऐकलिये दिजे. मग सर्व सुखाचे पात्र होईजे. हे प्रतिज्ञोत्तर माझे उघड ऐका. मी अगोदरच बोलून गेलो. बाह्य रंगातली वारी आणि अंतरंगातली वारी. अंतरंगाने जी जी गेले ते संत मंडळी, ज्ञानोबराय, तुकोबराय, गोरोबा काका, मीराबाई, जनाबाई, असणारे सेना महाराज, सौता महाराज, ही सर्व मंडळी अंतरंगातल्या मार्गाने गेलेली आहे. इकडे अंतरंगातला मार्गच कोणी सांगत नाही. ज्ञानेश्वरी मध्ये सांगून ठेवलेला आहे ना, तोही मार्ग कुणी सांगत नाही. का सांगण्याकरता आधी केले आणि मग सांगितले. आधी करावा लागतो, त्याचा अनुभव घ्यावा लागतो, तेव्हा जगताच्या समोर मांडता येतो. पण आधी केलंच नाही, त्याचा अनुभव आलाच नाही, तर जगताच्या समोर आम्हाला ते मांडता येणार नाहीये. जगाच्या समोर मांडण्याकरता ज्ञानोबराय सांगतात की आधी आपल्याला करावं लागेल. तुकोबराय सांगतात आधी केलं आणि मग जगताच्या समोर मांडतो म्हटले. विठ्ठल विठ्ठल त्या असणाऱ्या भात्यामध्ये रामचिंतन त्या ठिकाणी भरलेलं आहे. जसं जसं तुमचं नामस्मरण वाढेल, ऐका ना, माणसं भजनाला जातात, रात्रभर भजन गातात, दिंडीमध्ये दिवसभर भजन गातात, दिवसभर कीर्तन चालू आहे, प्रवचन चालू आहे, श्रवण भक्ती चालू आहे. या सगळ्या गोष्टी करत असताना एक सारांश लक्षात घ्यायचा. आपल्याला काय लक्षात घ्यायचा? गायल्यानंतर, ऐकल्यानंतर विठ्ठल आला. अण्णा पाटलांनी सांगितलं टायमिंग झाला, वेळ झाला म्हटली. इकडे भूक लागली. आज एकादशी आहे, त्याच्यामुळे लवकर तुम्हाला फराळाचं मिळणार नाही. विठोबार खुमाई, विठोबार खुमाई, विठोबार खुमाई, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, माऊली ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ओ शब्दाला फार पक्का आहे मी. इकडे टायमिंग टू टाइम आहे. आपल्या या संगमेश्वर भगवंताच्या दरबारामध्ये आषाढी वारीच्या निमित्ताने, एकादशीच्या निमित्ताने सर्व पंचक्रोशीतील जमलेली सर्व भाविक भक्त मंडळी, आपले सर्व गावातली ग्रामस्थ मंडळी, गावातली भजनी मंडळ, ट्रस्ट मंडळ, महाराज मंडळी, सर्वांच्या उपस्थितीमध्ये एक दिवसाचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होतोय. सेवेकरता अभंग निवडला होता जगद्गुरु तुकोबारायांचा. या अभंगावरती
आध्यात्मिक स्वरूपानेही बोलता येतं, बाह्य स्वरूपानेही बोलता येतं. अंतरंगातली वारी आणि बहिरंगातली वारी या दोन्ही वाऱ्यातला अर्थ स्पष्ट करून देता येतो. तुकोबराय सांगतात, माझ्या घरी पंढरपूरची वारी आहे, आमची परंपरा आहे. अहो एवढंच नाही म्हटले, केवळ वारी नाही, आमच्या असणाऱ्या परंपरेतला असणारा नेम आहे, आमचं व्रत आहे. कोणतं व्रत आहे तर एकादशीचं व्रत आहे. आज एकादशी आहे. एकादशी म्हटलं की आज काहीही न खाणं, काहीही न खाणं आणि काहीही न पिणं म्हणजेच एकादशी आहे. पण आपलं तसं नाही. रोजचं न खाणं, वेगळं खाणं म्हणजेच एकादशी आहे. वेगळं काय? काल मी बाजारात पाहिले रताळ्याची पिशे भरून आणले लोकांनी. रताळ हाई, साबुदाणा हाईच, भगर हाईच, काय 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 काय. अगदी एकादशी आहे, एकादशी एकादशी आहे. निस्ता खाणारा झोपणार, आज काही करणार नाही. दुसरं काय करणार आहे? परमार्थ घडेल का? का एकादशी उपवास का ठेवला? 15 दिवसा माझी एक एकादशी, काय तुझा जीव जातो फराळाच्या विषय. 15 दिवसातून एक एकादशी आहे आणि ती धरण्याकरता सुद्धा आम्हाला साबुदाण्याची खिचडी लागते. म्हटलं नाही, चक्कर येतात, ऍसिडिटी वाढते, कुठं काय होतं. नाही, आध्यात्मिक दृष्टीने एकादशी असणारी निर्जला एकादशी धरली पाहिजे, काही न घेतलं पाहिजे. आणि त्याचा असणारा दुसरा शारीरिक फायदा असा आहे की त्या दिवशी उपवास केल्यानंतर आपल्या असणाऱ्या पोटातल्या आतड्यांना देखील आराम मिळतो. बरोबर, तोही शारीरिक फायदा आहे. मग दोन्ही फायदे घडतात. आध्यात्मिक दृष्टीने एकादशी घडते आणि शरीराचाही त्या ठिकाणी फायदा होतो. पण आज तसं काही घडणार नाहीये. सुंदर तिकडे फराळ केलेलं आहे ग्रामस्थ मंडळींनी, कमिटी मंडळींनी. इकडे थोडक्यात अर्थ सांगतो. उप म्हणजे जवळ, वास म्हणजे राहणे. आजचा दिवस देवाच्या जवळ जाऊन राहणे याचं नाव आहे उपवास. विठ्ठल विठ्ठल तुकोबराय सांगतात, माझ्या जीवनामध्ये पंढरपूरची वारी आहे, एकादशीचं व्रत आहे आणि भगवत नामचिंतन सोडून दुसरी कोणतीही साधना माझ्या जीवनात नाही. साधनेमुळेच मी तिथपर्यंत पोहोचू शकलो. कुठे? जिथे मला जायचं होतं, जे माझं ध्येय होतं. काय ध्येय होतं? माझं ध्येय होतं देव पावयाशी गेलो, तेथे देवाची भोवनी ठेलो. मला देव पाहायचा होता, हे माझं ध्येय होतं. पण मी देव कधी झालो हेही मला कळालं नाही. याचं नाव परमार्थ आहे, याचं नाव भक्ती आहे. झालेली सेवा माऊलीच्या चरणी समर्पित करतो, सेवेला पूर्ण विराम देतो. तुकोबराय सांगतात, पंढरीची वारी आहे माझ्या घरी, अनेक न करी तीर्थव्रत, व्रत एकादशी करीन उपवाशी, गायीन अहरनिशी मुखी नाम, नाम विठोबाचे घेईन मी वाचे, बीज कल्पांतीचे तुका म्हणे, व्रत एकादशी करीन उपवाशी, गायीन अहरनिशी मुखी नाम. झालेली सेवा समाप्त करतो. आपल्या गावातले सर्वच गुणीजन टाळकरी मंडळी त्यांना धन्यवाद देतो. मृदंगाचार्य महाराज त्यांना धन्यवाद, हार्मोनियम वादक महाराज त्यांना धन्यवाद. आज या ठिकाणी आवर्जून उपस्थित आहे. बाबांची तब्येत बरोबर नसते, इकडे जोपर्यंत तब्येत चांगली होती तोपर्यंत भरपूर वाऱ्या केल्या. आजही एसटी महिन्याची वारी करतात, नको म्हटलं तरी ते जातात. ते काय कोणाचं ऐकत नाही. त्यांनी सांगितलेलं आहे, तुकोबराने सांगितलं ना, देह जाऊ अथवा राहू, पांडुरंगे दृढ भाऊ, चरण न सोडी सर्वथा, आन तुझी पंढरी नाता. देह गेला तरी चालेल, पण असणारी आळंदी पंढरपूरची वारी करायची. असणारे हरिभक्त पारायण आमचे गुरुवर्य राजाराम महाराज तुवर आज या ठिकाणी उपस्थित आहे. बाबांना धन्यवाद देतो, चोपदारांना धन्यवाद देतो, पंचक्रोशीतील सर्वच टाळकरी मंडळी त्यांना धन्यवाद देतो. ज्यांची संशिष्टीम आहे आमचे नानाभाऊ कोळेकर त्यांना धन्यवाद देतो. सर्वच असणारे आमची कमिटी मंडळ, हिरभाऊ असतील, बाळासाहेब भाऊ असतील, सुधाभाऊ असतील, त्याचप्रमाणे एकनाथ भाऊ असतील, आदी आदी ही सर्वच मंडळी
या सर्वांना धन्यवाद देतो. आपण असणारी ही एकादशीचा कार्यक्रम टिकून ठेवला. ज्यांचं मार्गदर्शन आहे असे असणारे आमचे गुरुबंधू हरिभक्त परायण योगेशजी महाराज पवार शास्त्री पंढरपूरच्या वारीला गेलेले आहे. त्यांनी फोन केला, तुम्ही घरी आहात तर एवढी सेवा करा. म्हटलं काहीच अडचण नाही, महादेवाची सेवा आहे इकडे. आणि महादेवाने पंढरपूरची वारी केलेली आहे, त्याच्या दरबारामध्ये आम्हाला सेवा करण्याचा योग येतो तर आमचं परम भाग्य आहे. म्हणून आज या ठिकाणी सेवा झालेली आहे. झालेली सेवा संगमेश्वर भगवंताच्या दरबारी चरणी समर्पित करतो. सेवेला पूर्णविराम. विठ्ठल जय जय विठ्ठल. हॅलो हा म्हणा 5 मिनिटात नाम विठोबाचे गायन मी वाचे, नाम विठोबाचे गायन मी वाचे, विठोबाचे गायन वाचे, नाम विठोबाचे गायन वाचे, नाम विठोबाचे घेईल मी वाचे, नाम विठोबाचे घेईल मी वाचे, नाम विठोबाचे घेईल बीज कल्पंतेचे तो का म्हणे, तो का म्हणे, बीज कल्पंतेचे तो का म्हणे, तो का म्हणे, व्रत एकादशी करील उपवासी, व्रत एकादशी करील उपवास, जगतपतीचे तो रामारे एकादशी उपवासी गायला हरणीचे मोखे ना,
मुखीना व्रत एकादशी करिना उपवासे व्रत एकादशी करिना विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय विठ्ठल बेडे बाबुडे भुदरे करा तुका नाही विचार्या ज्ञानेश्वर राखा पाया ज्ञानदेव तुकाराम तुकाराम